करता जरी प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये आला तरी चालेल। खेल से बनता चरित्र और चरित्र से बनता राष्ट्र। दोस्तों आपका स्वागत है प्रहार प्रीमियर लीग 2025 का ये अद्भुत खेल आप देख रहे हैं। शाम का सत्र, डूबता हुआ सूरज, कब होती रोशनी, ये आने वाली शाम के इसके नाम, इस सवाल का जवाब आपको मिलने वाला है। आज पहले मैच में बहुत ही शानदार प्रदर्शन सूरज आमले का रहा, जिन्होंने 3 विकेट चटकाए और बेहतरीन गेंदबाजी करते हुए गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए। कोमल सर, मैं आपको दरखास्त करना चाहूंगा, आपको भी आना है प्रेजेंटेशन बॉक्स में। या स्पर्धेमध्ये अतिशय शानदार कामगिरी करणारा गेम चेंजर खेळाडू आहे सूरज आमले, ज्यानं 2 षटकांमध्ये 10 धावा दिल्या, अत्यंत महत्वाच्या 3 विकेट त्याने घेतल्या आहेत आणि आता त्याला दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। पहिल्यांदा आपण या ठिकाणी या स्पर्धेतला पहिल्या सामन्याचा हिरो आपल्या स्क्रीनवरती सूरज आमले। ऑलरेडी त्याने गॉगल घातलाय, कॅप त्याच्या डोक्यात आहे। गेम चेंजर खेळाडू, त्याला बॅक दिली जाते प्रहारच्या माध्यमातून। विद्यार्थी घडवले जातात आणि त्यासाठी हे अत्यंत उपयोगी असं पुस्तक, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, ट्रॉफी आणि सूरज आमले स्मार्ट दिसावा हाही प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी एक गिफ्ट त्याला दिले जाईल। कोमल सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 सूरज आमले आज इतका तिखट मारा केला की समोरच्या संघाची अवस्था बिकट झाली आणि स्मार्ट दिसावं याकरता हे जॅकेट, हे आहे जॅकेट। सूरजने घेतल्या 3 विकेट, 2 षटकामध्ये 10 धावा देत त्यांनी जबरदस्त विकेट घेतल्या आहेत। आज बॅट्समन लेट झाले आणि त्यामुळे शॉट खेळताना चुकीचे फटके खेळले, त्याचा फायदा इथं सूरज आमले झालाय। सूरज आमले अत्यंत दर्जेदार कामगिरी, पहिल्याच मॅच मध्ये हिरो ठरतोय। कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेताना? नाही, आमची टीम जी आहे मंगलमूर्ती, आमचे मालक खूप सपोर्टिव्ह आहे, त्यामुळं या प्रकारचा परफॉर्मन्स आठवड्यात माझा होतोय आणि जेव्हापासून मी मंगलमूर्तीमध्ये आलोय तेव्हापासून माझा परफॉर्मन्स अजूनच उंचावला पाहिजे या टीममध्ये आल्यापासून। या सीझन मध्ये किती मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळाले? या सीझनमध्ये माझा 4था मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे। JPL वगैरे बाकीच्या स्पर्धेमध्ये म्हणून 4थाच पुरस्कार आहे माझा। JPLचं नाव जरा आवर्जून घेतोय। JPL ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि मानाची स्पर्धा आहे आमच्यासाठी। म्हणजे आता व्यावसायिक संघामधून खेळताना जेव्हा मॅन ऑफ द मॅच मिळतात गोलंदाजाला, विशेष करून अशा विकेटवरती, तेव्हा एक वेगळाच आनंद असतो तुमच्या टीममध्ये आणि तुझा एक वेगळा आनंद आपल्याला बघायला मिळतो। हो, आजकाल टेनिसचं क्रिकेट कसं बॅट्समनचा गेम आहे, परंतु ॲज अ बॉलर मॅन ऑफ द मॅच घेणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे या क्रिकेटमध्ये, पण भेटल्यावरती चांगली गोष्ट आहे। आता पुढच्या मॅच लावून चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू। 3 विकेट अतिशय महत्त्वाच्या होत्या। कोणती विकेट तुला या ठिकाणी असं वाटलं की एक चांगला बॉल टाकलाय आणि ते विकेट मिळायलाच पाहिजे होतं, ती विकेट मिळाली? सौरभची विकेट म्हणून मी फर्स्ट विकेट माझी, कारण की तो NBचा बेस्ट बॅट्समन होता या ग्राउंडवरती आणि त्याची विकेट काढल्यामुळे आम्ही मॅचमध्ये पूर्णपणे घुसलो, त्यामुळे त्याची विकेट खूप इम्पॉर्टंट होती आमच्यासाठी। प्रहार प्रीमियर लीग एन्जॉय करताय? हो, येस, बेस्ट टुर्नामेंट। सूरज आमले, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन। गेम चेंजर खेळाडू सूरज आमले आपल्या स्क्रीनवरती होता आणि आता इथे आपण थांबतोय कारण तुम्ही प्रथम स्पोर्टवरती येणारा अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे, अर्थात तो देखील पाहण्याकरता आमच्याबरोबर राहाल। ओव्हर कॉम्बॉक्स समर्जुन कक्षाकडे जाऊया। थैंक यू सो मच। चलिए दोस्तों, फिर एक बार वेलकम बैक, स्वागत है आप सभी का। आज की खूबसूरत सी शाम प्रहार प्रीमियर लीग की आप सभी के नाम। खेल की शुरुआत बॉलिंग ट्रैक पर इस समय समीर जगताप दूसरी गेंद के साथ। ये लीजिए, लॉफ्टेड स्ट्रोक खेला है, मिड ऑन के ऊपर से गेंद तेजी से निकल गई है। पावर प्ले के ओवर में पावरफुल स्ट्रोक, 4 रन के लिए शानदार चौका। यस, थैंक यू। देख सकते हैं आप कितनी खूबसूरती के साथ ऑन द राइज स्ट्रोक खेला था बल्लेबाज अमर सालवी के बैट पप्पू मोरे के बल्ले से। ये शानदार स्ट्रोक, दूसरी गेंद पर चौका आया है। बहुत ही खूबसूरत शुरुआत की है अपने टीम के लिए और खुद का खाता चौके से खोला है। पावर प्ले में समीर जगताप पर हल्ला बोला है। अगली गेंद के साथ पप्पू को बैकफुट पर गए, हल्के हाथों से कट किया। देखिए, बैटिंग टीम का 12th मैन अब तक आया नहीं है। बैटिंग टीम का 12th मैन भेजिए प्लीज। मैच की ओर हम रुक करते हैं। 3 गेंदें हो चुके हैं, 6 रन इस वक्त
दाएं और बाएं हाथ के लेफ्टी और राइटी बैट्समैन का कॉम्बिनेशन। समीर जगताप, देखिए पेनल्टी लग सकती है बैटिंग टीम। इस बार देखिए लॉफ्ट किया है, घूमकर मारने की कोशिश की, जरूर गेंद हवा में है और फील्डर को वहां पर डीप में पाया। मिड विकेट के रीजन में एक शानदार कैच, बल्लेबाज का विकेट जाता हुआ। अमर का विकेट गिर चुका है, अमर साल्वी। बघा मॅच चालू आहे, अजूनपर्यंत आपला एक्स्ट्रा प्लेयर आला नाहीये। बैटिंग करणारी टीम प्लीज विनंती है। ठीक है, कमाल का स्ट्रोक खेला जरूर था लेकिन उतना प्रॉपर मिडल नहीं कर पाए, एलिवेशन उतना मिला नहीं। स्ट्रोक में ताकत थोड़ी सी कम पड़ गई, लेकिन मैं सराहना करूंगा वहां पर गति में परिवर्तन लाया समीर ने। हमारे साथ इस मैच के लिए पहले सत्र में जुड़ जाएंगे शैलेश सर, वेलकम वेलकम आपका भी। एक अच्छा क्रिकेट इस समय, पहला ओवर चल रहा है। टॉस को जीता था पहले सत्र में जिस तरीके से पुणे बॉयज पुलिस की टीम ने, और बैटिंग चुनी थी और फील्डिंग के लिए कहा था जिस तरीके से हमराज मृत्युंजय की टीम को। अच्छा खेल इस वक्त चल रहा है मैदान के अंदर। आइए देखते हैं अगली गेंद समीर की। ओहो, हेमंत को घूमकर खेलना चाहते थे लेकिन टाइमिंग हुआ नहीं। शैलेश सर क्या कहेंगे? पहला ओवर चल रहा है, 7 रन, 5 गेंदे हो चुके और 1 विकेट। सुरुवात म्हणावी तशी होत नाहीये, परंतु धावसंख्येला आकार देण्याचं काम इथून पुढे देखील केलं जाईल आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे। पहिलं बॅटर इथे अमर साळवे बाद होत आहेत, परंतु अजून एक तितकाच ताकदवान बॅटर इथे आपण पाहतोय। स्ट्राईकला इथे सज्ज होत आहेत हेमंत पवार, आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला आहेत। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय विशाल मोरे इथे नॉन स्ट्राईक स्ट्राईक एंड वरती देखील आहेत। तर गोलंदाजी मार्क वरती समीर, हा चेंडू देखील उजव्या स्टिकच्या लगत खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला। डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतो आणि त्या दरम्यान एक धाव इथे वेगात पूर्ण केली जाते। थ्रोबाईची धाव इथे मिळते आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते। समीर जगताप इथे पहिलं षटक हाताळतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोलीस बॉईज या संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा। सुरुवात कुठेतरी संयमाने होतीये, परंतु प्रहार करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर देखील करतायत। विशाल मोरे याच मैदानामध्ये मागची जी स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये एक विस्फोटक इनिंग सुपर 8च्या मॅच मध्ये त्यांनी साकारली। अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना अक्षरशः बॅटर गोलंदाजाला चोप देण्याचं काम त्यांनी केलं। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हेमंत पवार देखील आहे, लेदर बॉलचा चांगला अनुभव आहे। त्यामुळे बॅटिंग ऑर्डर कडे जर विचार केला तर बॅटिंग ऑर्डर फार स्ट्रॉंग आहे, त्यामुळे धावसंख्या इथे उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल। परंतु हमराज मृत्युंजय पुण्यातील एक नामवंत संघ आहे, त्यांच्या विरोधात एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील करतील। बिल्कुल सही आकलन किया शैलेश सर आपने। जिस तरीके से बॉलिंग अटैक है वो भी बढ़िया है, जिस तरीके से हमराज मृत्युंजय के पास ऐसे अटैकर बॉलर है जो टीम के लिए विकेट दिला सकते हैं, और ऋषि सर इस वक्त विकेट कीपिंग का काम कर रहे हैं। मेरा दूसरी ओवर की पहली गेंद लेकर बॉलर निहाल तुसामत, ऑल इंडिया आइकॉन में भी इस खिलाड़ी की चर्चा होती है, इसको बड़े पैमाने पर लिया जाता है। आज देखते हैं हमराज मृत्युंजय की टीम के लिए प्रहार प्रीमियर लीग के इस लीग में कैसा खेल खेलते हैं। नक्कीच सुरुवात इथे निहाल तुसामत आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती आहेत। मिस्टर एमपीएल महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलेलं आहे। यस सर, पहली गेंद के साथ कमाल की गेंद, उछाल लेती हुई राइजिंग एंड सरप्राइजिंग गेंद। शैलेश सर, क्या गेंद में उछाल था सर, बिल्कुल बहुत ही कमाल की गेंद। ये देखिए 2 फ्रेम में दिखाया जा रहा है, बल्लेबाज का रिएक्शन देखिए, लेकिन गेंदबाज जिस तरीके से बॉलिंग कर रहे थे, खूबसूरत बॉलिंग, चांगला रिदम आपण गोलंदाजाचा पाहतोय। कुठेतरी आपण पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय खेळाडू डेल स्टेन्स सारखी गोलंदाजीची ऍक्शन आहे, तोच रिदम आणि तोच वेग जो प्रामुख्याने इथे मात्र एका हाताचा वापर केला जातोय आणि बॉल देखील जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या अगदी बाहेर। षटकार 6 धावांसाठी। यस थैंक यू
सर देख सकते हैं आप जिस तरीके से इम्प्रोवाइज तरीके से स्ट्रोक खेला था लॉन्ग लेग के रीजन में, बहुत ही कमाल का स्ट्रोक। सिक्सर की मदद से जो प्रेशर कहाँ ना कहाँ बढ़ रहा था ना, उसको रिलीज किया, हटाने की कोशिश की। बैटर भी बहुत ही कमाल का है, 100 स्ट्रोक खेला, थोड़ा सा इम्प्रोवाइज तरीके से। देखिए प्रो लेवल का टेलीकास्ट नजर आ रहा है और बहुत ही नीट एंड क्लीन, साफ सुथरा सर। अगदी याच गोष्टींसाठी नेहमीच विशाल यांना मागणी असते की एक विस्फोटक अंदाज त्यांचा पाहायला मिळतो। इथे देखील उजव्या यष्टीच्या लगत आणि सरप्राईज डिलिव्हरी, ज्याप्रमाणे आपण पाहतोय की टप्पा पडल्यानंतर चेंडूची उसळी, वेग, अचूक टप्पा आणि त्या अगदी आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती थोडंसं हलकंसं गवत आहे, त्यावरती टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेग त्या चेंडू घेतोय आणि त्याच दरम्यान चेंडू निर्धाव देखील आहे। चांगलं कमबॅक, एका षटकारानंतर पुन्हा एकदा धावसंख्या होते ती 14 एका गड्याच्या मोबदल्यात। फिर एक बार निहाल तुसामत अगली गेंद के साथ पप्पू के लिए। पप्पू को कमाल की गेंद, क्या गेंदबाजी चल रही है निहाल तुसामत की, मिस्टर एमपीएल का जिसे लकब मिला। इतना बड़ा खिलाड़ी आज इस तरीके का परफॉर्मेंस दे रहा है, बहुत ही खूबसूरत। ये देखिए बॉल पड़ने के बाद जो राइज हो चुकी थी और बल्लेबाज को सरप्राइज करती हुई परफ्यूम डिलीवरी, कमाल की बॉलिंग। इथे मात्र फुलर लेनचा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान प्राप्त केले जाते ते सिंगल। विशाल मोरे आपण पाहतोय प्रामुख्याने 8 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 धावेंवरती ते नाबाद आहेत, तर धावसंख्येला देखील आकार देण्याचं काम करतात। परंतु निहाल तुसामत, मिस्टर एमपीएल काय गोलंदाजी इथे साकारतायत, वेगाचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि आपण नेहमीच बघितलंय अशी खेळपट्टी म्हणजे लेदर बॉल क्रिकेटच्या खेळाडूंसाठी अगदी चांगली पर्वणी असते। तर एका बाजूने मिस्टर एमपीएल जे प्रामुख्याने आपण पाहतोय निहाल तुसामत गोलंदाजी मार्कवरती आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर सनी पवार म्हणजे हेमंत पवार यांना देखील लेदर बॉलचा अनुभव आहे, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, मोठ्या फटक्यांमध्ये त्यांना देखील चेंडूला परावर्तित करण्याची ताकद आहे। बघूया बेस्ट वर्सेस बेस्टचं हे युद्ध कशा प्रकारे रंगलं जाईल आणि त्यासाठीच हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत। क्षेत्ररक्षणाची जमवाजमव आणि या षटकातील शेवटचा चेंडू। निहाल की ये गेंद बहुत ही बेहतरीन थी, विकेटों में की थी, बल्लेबाज ने हल्के हाथों से स्टेयर किया कवर के रीजन में। कमाल की ओवर मानना पड़ेगा निहाल तुसामत को, जिस तरीके से अभी अभी शैलेश सर ने इनके बारे में कहा, इतना बड़ा नाम, जिस तरीके से विकेट टू विकेट बॉलिंग करना जानते हैं। अपनी ओवर में सिर्फ 8 रन का ओवर किया, सफलता हासिल नहीं की, लेकिन कहाँ ना कहाँ बल्लेबाजों को जकड़े रखा। इस ओवर में रनों का ग्राफ थोड़ा सा रुका हुआ नजर आ रहा है, लेकिन अगर हम कहाँ कहते चले शैलेश सर, ये जो दोनों टीम मैदान में इस वक्त खेल रही है ना, ये पूना सिटी के दोनों अच्छी टीमें हैं, बहुत अच्छा खेल खेलना जानती है। बहरहाल मैच मजा होगा, मैच मजेदार होगा, इंटरेस्टिंग मैच होगा। नक्कीच मॅच रंगतदार होणार। अगदी आपण म्हणतो ना की प्रेक्षकांनी जेव्हा या मॅचचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने देखील प्रेक्षक वर्ग या मैदानामध्ये दाखल होतोय, कारण ऑल इंडिया खुल्या गटातील हे खेळाडू आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत। 2 षटकांचा खेळ संपला आतापर्यंत, 16 पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये देखील 8 धावा आपण येताना पाहिल्यात। स्ट्राईकला असेल हेमंत पवार, तर गोलंदाजी मार्कवरती समीर जगताप षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत। एज अ विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांची वर्णी लागते। हा चेंडू मात्र स्विच हिटचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेत आहे, थोडीशी दाद इथे मागितली जाईल, परंतु पंच इथे कळवतील नॉट आउट। बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, शरीरावरती चेंडू नक्कीच आदळतोय, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते। धावसंख्या 16 वरती स्थिरावलेली आहे। कहाँ ना कहाँ गेंदबाज अपने लाइन लेन को बरकरार रख रहा है, लेकिन बैट्समैन को खुलकर खेलना होगा, समझना होगा, गेंदों को पढ़ना होगा और खेलना होगा। इस बीच अगली गेंद, इस गेंद को देखिए इम्प्रोवाइज तरीके से जगह बनाई, लॉन्ग लेग रीजन में स्ट्रोक को खेला, 2 रन की मांग और तेजी के साथ रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही अच्छी। 2 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है पुलिस बॉयज की टीम का 18 रन 1 विकेट। कहाँ ना कहाँ जो दबाव है ना शैलेश सर, उससे बाहर निकलने के लिए आपको रन चालू रखने पड़ेंगे। सिंगल डबल मध्ये देखील धावा बनवाव्या लागतील आणि तोच प्रयत्न इथे प्रामुख्याने हेमंत पवार आणि त्याचबरोबर विशाल मोरे ही जोडी करते। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावेने होणारी धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 18। पुढचा चेंडू समीर यांचा हेमंत यांच्यासाठी, इथे देखील वाह काय फटका इथे सजवलाय, उलट सुलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा देखना फटका, हाय अँड हँडसम, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून हा येईल षटकार 6 धावेंसाठी। यस सर, देख सकते हैं आप किस तरीके से ये स्विच हिट खेला था।
इतना खूबसूरत टाइमिंग था कि स्विच हिट के साथ में स्वीट हिट, और बल्लेबाज का रिएक्शन देखिए, एक्शन देखिए, कितनी नजरें जमाई, फॉलो थ्रो देखिए कितना बेहतरीन था। ये लीजिए और एक, 2 में 2 ठोक डाले। इस बार देखिए ये गेंद लेट विशाल दादा कामले स्टैंड को सलामी देती हुई गेंद, कमाल का स्ट्रोक सर, कमाल का टाइमिंग एंड प्रॉपर एग्जीक्यूशन। बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्येमध्ये मोठी उसंडी मारली जाते। समीर जगताप एक मिस्ट्री गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावरती जे आक्रमण करण्यात आलं एकाच दिशेने आणि एकाच पद्धतीने त्या चेंडूवरती प्रहार करण्यात आलेत। काहीशी चर्चा निहाल आणि समीर यांच्यामध्ये देखील आहे, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बॅटरचे हावभाव चेहऱ्यावरचे पाहतोय ते समाधान चेहऱ्यावरती दिसून येत आहे की ज्या फटक्यांसाठी मला ओळखलं जातं, जे फटके मी नेहमीच खेळतो आणि त्याच फटक्यांमध्ये इथे धावा बनवण्याचा प्रयत्न माझ्याकडून देखील यशस्वी होतोय। 2 चेंडूंवरती 2 षटकार, पाहूया तिसऱ्या चेंडूवरती देखील येईल का। धावसंख्या 30, इथे देखील सफल झालेत आणि आता मात्र बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा पार, परंतु इथे बॅटरचा स्पर्श यष्टांना होतोय। हिट विकेटचे शिकारी ते होतील, चौकार आला परंतु बॅटरची चूक इथे होतीये, जास्त सफल झाले आणि त्यानंतर मात्र डगआउटच्या दिशेने स्वतःच्या चुकीमुळे हिट विकेटचे शिकार होत। बॅक टू द पॅव्हिलियन, दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने। यस थैंक यू सर। देख सकते हैं आप जिस तरीके से स्ट्रोक खेला था, जब बल्ला पीछे आया तो बल्ला सीधा बेल्स पर ट्रिप हुआ और बल्लेबाज आउट होने के बाद देखिए क्या रिएक्शन है, नाराज है, अपने आप से नाखुश है। वो खेलना चाहते थे, टीम के लिए रन और बनाना चाहते थे, लेकिन उनकी वो मेहनत नाकाम हो गई। कहाँ ना कहाँ उनका वो स्ट्रोक अच्छा था, लेकिन विकेट के बहुत पीछे आ रहे थे और रिजल्ट आपके सामने। नक्कीच स्वतःची चूक झाली आणि त्या चुकीला इथे मात्र माफी नसेल। नवीन बॅटर मैदानामध्ये येतील, हेमंत पवार यांच्या बॅटमधून आपण 2 षटकार येताना पाहिले, परंतु इथे मात्र ती चूक होतीये। तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत। नाही साहिल पवार पण नाही, तेजस पण नसेल। इथे देखील आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आल्या डगआउट मधून सेट होऊन आले, सेट ऑन फायर। पहिल्या चेंडूवरती ठोक डाला, षटकार 6 धावांसाठी। डीजे 2 मिनिटं, बॅटरचं नाव काय? बॅटरचं नाव काय? नाना, नवीन बॅटर मैदानामध्ये नाना, आणि नानांनी देखील आलेल्या पहिल्या चेंडूवरती ठोक डाला, षटकार 6 धावांसाठी। 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 36। धावसंख्या अगदी योग्य आहे, विकेट गेल्यात परंतु धावसंख्येला कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये। 12ची सरासरी आतापर्यंत गाठली आहे। अजूनही 3 षटकांचा खेळ आहे, या उरलेल्या 3 षटकांमध्ये अधिक धावा बनवल्या जातील की इथून पुढे रोखल्या जातील। यस बहुत ही कमाल का स्ट्रोक शॉर्ट आर्म पुल था। ये देखिए जिस तरीके से हाईलाइट दिखाया जा रहा है, बहुत ही बेहतरीन मुकाबला इस वक्त चल रहा है। दोनों टीमों की अगर बात करें तो दोनों टीमों के पास अच्छी बैटिंग लाइनअप है, अच्छी बॉलिंग लाइनअप है और फील्डिंग भी अच्छी कर लेते हैं। बहरहाल टीम के लिए अब दाएं हाथ के बल्लेबाज जो ओपनिंग के लिए आए थे, अब इनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी। विशाल मोरे ने खूबसूरत ये स्क्वायर कट खेला, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट के रीजन में चली गई है। 2 रन की मांग है, देखते देखते दूसरा रन पूरा कर लिया। कमाल की यहाँ पर रनिंग बिटवीन विकेट। निहाल तुसामत अभी कहाँ ना कहाँ सोच में पड़ गए कि बैट्समैन सेट हो चुके हैं, लेकिन निहाल तुसामत है, कभी भी कमबॅक कर सकता है। विशाल यांच्या बॅटमधून एक चांगला फटका, स्क्वेअर कटचा अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला दिशा दिली। 2 धावा देखील त्या दरम्यान पूर्ण केल्यात। धावसंख्या होते ती 38। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, धावाची संधी, परंतु ती संधी गमावली आहे। इकडून तिकडे फेकाफेक आणि कुठेतरी त्या फेकाफेकीचा तोटा इथे पंचांना होतोय।
सरळ चेंडू पंचांवरती जाऊन आदळतोय, परंतु पंच इथे कळवतील. काहीशी चर्चा इथे तिसऱ्या पंचांबरोबर सुरू आहे. नक्की कशा पद्धतीने इथे हा निर्णय दिला जाईल. मला वाटतं ओव्हरस्टेपिंग साठीचा नो बॉल चेक करायचा आहे, त्यासाठी मुख्य पंचांचा हा कॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे इथे तो निर्णय सोपवला जाईल. आणि निहाल दुसामत आपण बघितलं तर लेदर बॉल प्रामुख्याने खेळतात, त्यामुळे तो रनअप आणि त्याचबरोबर ज्यावेळेस चेंडू रिलीज केला जातो, ज्यावेळेस चेंडू सोडला जातो, त्यावेळेस त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये जी जम्प केली जाते, त्यावेळेस मात्र असं चित्र दिसून येत आहे. परंतु तिसरे पंच आपल्यापर्यंत स्क्रीनवरती तो निर्णय इथे सोपवतील की नक्की या चेंडूची कशा प्रकारे इथे पडताळणी केली जाईल. आणि अगदी क्लोज कॅमेरा अँगल मध्ये आपण हे दृश्य इथे टिपतोय आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय सोपवतील. चेंडू योग्य आहे की नाही? यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू हाताळलाय, परंतु एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फिर एक बार निहाल नाना के लिए कमाल की बॉलिंग कर रहे हैं. इस बार मानना पड़ेगा निहाल तुसामत को. अगर कहा जाए तो सर रन की बात आपने की, 39 रन हो चुके हैं. रन खराब नहीं है, रन बन रहे हैं, लेकिन कहाँ ना कहाँ साझेदारी पनपनी जरूरी है. पार्टनरशिप का बिल्ड होना बेहद जरूरी है 6 ओवर के खेल में. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मोठी आहे. बॉल जाईल का सीमारेषा पार? नक्कीच गॅप मधून चेंडू चाललाय. 1 2 3 4 बाउन्स घेत सीमारेषेच्या पलीकडे इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 रन्स. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू खेळला जातोय. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये जी गॅप आहे त्या गॅप मध्ये चेंडूला धाडून दिलं आणि उरलेलं काम आउटफील्ड इतकी वेगवान आहे. आणि या आउटफील्डचा फायदा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 43 2 गड्यांच्या मोबदल्यात. निहाल की इस वाली गेंद को देखिए, एक्स्ट्रा कवर की जानिब खेलने की कोशिश. गेंद फिर एक बार तेजी से निकल जा रही है. 1 2 का 4, 4 रन के लिए शानदार चौका. काय बॅटिंग इथे नाना करतात. प्रत्येक दिशेने आपण पाहिलं तर चेंडूला इथे सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा प्रयत्न करतात आणि ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली जाते. क्षेत्ररक्षक जिथे तैनात नाहीयेत ना, अगदी त्याच दिशेने चेंडू खेळला जातोय. चौकाराने धावसंख्येमध्ये वाढही होतीये. धावसंख्या आपण पाहतोय अगदी सपाट्याने वाढली जाते. 47 धावा आतापर्यंत होत आहेत. पुढचा चेंडू निहाल यांचा सामना करतील ते नाना. इथे देखील बॅटची मोठी एज लागते. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. झेल टिपतील समीर जगताप. विकेटचं पतन होईल, परंतु नाना आले, त्यांनी अक्षरशः इथे निहाल तुसामतचे हाल बेहाल केलेत. विकेट इथे प्राप्त केली आहे, परंतु धावा जितक्या गरजेच्या आहेत तितक्या धावा मात्र या षटकामध्ये पूर्ण केल्यात. धावसंख्या 47 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं जे मैदानामध्ये संपुष्टात येत आहे. पाहूया कशा प्रकारे इथून पुढच्या 2 षटकांमध्ये कामगिरी केली जाईल. नाना डगआउटच्या दिशेने जात आहेत, तर मॅन फ्रॉम शिक्रापूर इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी येत आहेत साहिल पवार. यस, साहिल पवार न्यू बैट्समैन इन हो चुके हैं. अब इस बैट्समैन को मौका मिला है. कहते हैं ना कि पहला मौका किस्मत देती है और दूसरा मौका मेहनत देती है. अब देखना होगा कि क्या मेहनत काम आएगी. जिस तरीके से विशाल मोरे की बात करें, विशाल 10 गेंदों में 16 पर खेल रहे हैं और अब बॉलिंग ट्रैक पर इस समय आ चुके हैं. टीम का सबसे बेहतरीन खिलाड़ियों में से एक माने जाने वाला टीम का कप्तान वासिक शेख बॉलिंग ट्रैक पर इस समय. देखा जाए तो बची हुई 12 गेंदों पर अब मोमेंटम शिफ्ट करने की कोशिश की जा रही है. प्रोजेक्टिंग स्कोर 70 से अधिक बताया जा रहा है. आइए देखते हैं कि सामने वाली छोर से पहली गेंद के साथ वासिक शेख विशाल मोरे के लिए. ओवर द स्टंप, विशाल को उछाला है, गेंद सीधी काउ कॉर्नर रीजन में. कमाल का स्ट्रोक, 6 रन के लिए बिल्कुल स्लॉक कर दिया था और गेंद के लिए सीमा रेखा के बाहर का टिकट बुक कर दिया था. कमाल का स्ट्रोक, 6 रन.
काय फटका इथे खेळला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय थोडेसे सफल झाले आणि त्यानंतर सफल देखील होत आहेत. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं, अक्षरशः आपल्या डगआउटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला आणि विशाल मोरे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि अक्षरशः विशाल फटके त्यांच्या बॅटमधून येत आहेत. अक्षरशः गुन्हेगाराला चोप दिल्यासारखा इथे गोलंदाजाला चोप देण्याचा प्रयत्न आहे. वासिक शेख यांच्यावरती चढवलेलं पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पुन्हा एकदा त्याच दिशेने रिझल्ट देखील तोच येतोय, त्यापेक्षा अधिक चांगला फटका येतोय विशाल मोरे यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावांसाठी. यस ये देखिए शॉर्ट ऑफ लेन की गेंद, शॉर्ट पिच गेंद को पुल किया और गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर गुल कर दिया. मानना पड़ेगा वासिक शेख को, जिस तरीके से वासिक शेख के गेंदबाजी पर विशाल मोरे की बैटिंग चल रही है लाजवाब. 12 गेंदों में 28 रन पर खेल रहे हैं, हल्ला बोल दिया है, अपने बैटिंग से लोहा मनवाया है. इस बीच देखिए फिर शॉर्ट पिच गेंद को बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, पंच किया था जिस तरीके से कवर पॉइंट के रीजन में. कहते हैं ना शैलेश सर के मजबूत कड़ी पर वार करो, कड़ियां खुद ब खुद खुल जाती है. और वासिक शेख जैसे गेंदबाज के ऊपर अगर हल्ला बोल दिया है तो कहां ना कहां अब चिंता का विषय बना हुआ है शैलेश सर. नक्कीच प्रमुख गोलंदाजावरती आणि संघाच्या संघनायकावरती चढवलेलं हे आक्रमण आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय साहिल पवार यांची पॉवर पाहायला मिळेल. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदूनदार काढलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल इथे प्राप्त होतीये, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होतीये. धावसंख्या आपण पाहतोय इथे एका धावेने वाढली जाते. 61 धावा आतापर्यंत होत आहेत, 61 रन्स ऑन बोर्ड. परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. मला वाटतं ओव्हर स्टेपिंग साठी हा निर्णय दिला जातोय. परंतु डगआउट एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही तिसऱ्या पंचांचा कॉल करायचा ना, जे आतमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना घ्यायला लावा, बाहेरून कोणी कॉल करू नका, हे लक्षात असू द्या. तिसऱ्या पंचांचा जो निर्णय आहे किंवा त्यांच्याकडे जी दाद मागायची आहे, तर ज्या आतमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना घेऊ द्या, तुम्ही काही सूचना देऊ नका प्लीज. तुम्ही बाहेरून कॉल केल्यानंतर त्यांना द्यायला लावू नका, अशी सूचना आयोजकांकडून देण्यात येते की डगआउट मधून तुम्ही लक्ष देऊ नका, इथे आतमध्ये खेळाडू आहेत ते देतील अथवा पंच आहेतच. यस देख सकते हैं सर, जिस तरीके से वहां पर थर्ड अंपायर की मांग की गई थी और अंपायर का कॉल अब आएगा. जिस तरीके से हर बारीक से बारीक चीजों को दिखाया जा रहा है. फेयर डिलीवरी, फिर एक बार वासिक शेख बॉलिंग पर रहेंगे. विशाल मोरे स्ट्राइक पर ओवर द स्टंप से अगली गेंद के साथ विशाल के लिए. इस बार देखिए गेंद को टर्न किया, जगह बनाई क्विक एरिया में, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद सीधी मैदान के बाहर बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रन, शानदार चौका. अप्रतिम अशी फटकेबाजी आहे, जिकडे जागा मिळेल तिकडे चेंडूला धाडलं जातं आणि ते देखील सीमारेषेच्या पलीकडे. फक्त ग्लान्स केला, चांगला बॉटम हँडचा वापर केला, मनगटाचा वापर केला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक धाव तर इथे वेगात पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील इथे धाव पूर्ण केली जाते. विशाल आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये अप्रतिम अशी रनिंग बिटवीन द विकेट. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतो आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा झाल्यात. वेळ इथे संपलेली आहे, निर्धारित वेळ संपली आहे. याचाच अर्थ हमराज मृत्युंजय संघाला 1 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त ठेवावा लागेल. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता हे व्यंगम दृश्य जे ड्रोनच्या माध्यमातून या मैदानाचं टिपलं जात आहे. पुण्यनगरी आणि त्याचबरोबर पुण्यनगरीमधील सर्वात प्रामुख्याने या मैदानाकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष असतं की या मैदानामध्ये खेळण्यासाठी कित्येक खेळाडू आतुर असतात आणि त्याच मैदानामध्ये संपन्न होणारी सर्वांच्याच आवडीची आणि सर्वांच्या जिव्हाळ्याची स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीने 13व्या पर्वामध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा देखणं स्वरूप आपण ड्रोनच्या माध्यमातून देखील पाहतोय. प्रेक्षक गॅलरी आहेत, खेळाडूंसाठी डगआउट आहेत, साईड स्क्रीन आहे, कॉमेंट्री बॉक्स आहे, मान्यवरांसाठी देखील इथे स्वागत कक्ष तिथे केला जातोय आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील 3 प्रेक्षक गॅलरी
काय विहंगम दृश्य इथे दिसतंय आणि त्याचबरोबर ही जी आपण सनलाइट मध्ये पाहतोय ना, फ्लड लाईट मध्ये, यापेक्षा देखील हे सुंदर मैदान सजलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत सर झालाय. 67 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक इथे गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय. गोलंदाज इथे येत आहे करण घनसोलकर, एक फिरकीपटूला इथे आमंत्रित केलं गेलंय. बघूया 6व्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम कशा पद्धतीने करतील, तर धावा बनवण्याचं काम कशा प्रकारे साहिल आणि विशाल ही जोडी करणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. त्या दरम्यान फाईन लेगच्या दिशेने आलेली सिंगल, एकेरी धाव. नुकताच ज्यांचं शुभागमन होतोय महाराष्ट्र पोलीस सागर शेडगे साहेबांचं देखील इथे शुभागमन होतोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर रोहन करंजकर यांचं देखील इथे शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, वेलकम. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 68, 68 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. यस, बहुत ही बेहतरीन आपने देखा मंजर शाम का, जिस तरीके से ड्रोन कैमरा की सहायता से जो दिखाया गया था. लेकिन जिस तरीके से अभी जो गेंद रिलीज की गई, अंपायर का कॉल डेड बॉल. करण घनसोलकर, इससे पहले वासिक शेख की ओवर में 20 रन आए थे, लेकिन अब ये ओवर आखिरी ओवर है. टीम का स्कोर इस समय 68. करण की अगली गेंद, इस बार देखिए उड़ाया उड़ाया उड़ाया, उड़न खटोला, 6 रन. कमाल का स्ट्रोक. विशाल का अब बल्ला यहां पर तेजी के साथ चल पड़ा है. पता है कि आखिरी ओवर है और आखिरी ओवर में किस तरीके से खेलना है. ये देखिए रिप्ले में किस तरीके से पिकअप स्ट्रोक था. ग्लोरियस 6. बिल्कुल जिस तरीके से लेट जयेश हरीश गरत इनका जो स्टैंड है उनके बिल्कुल पीछे खेला था मिड विकेट के रीजन में. कमाल का ये स्ट्रोक. ये देखिए रिप्ले में दिखाया जा रहा है जिस तरीके से बल्लेबाज कितना इत्मीनान के साथ स्ट्रोक को देख रहा था. 6 की मदद से टीम का स्कोर सीधा छलांग लेता हुआ 74 पर. 74 धावा इथे आपण पाहतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये करण घनसोलकर यांच्यावरती देखील विशाल यांच्या बॅटमधून आक्रमण करण्यात येत आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सरळ यष्ट्यांचा घेतलेला वेध त्रिफळा उद्ध्वस्त होतोय, परंतु त्या अगोदर ती काय बॅटिंग केली विशाल यांनी. विशाल नावाप्रमाणेच अगदी विशाल फटके त्यांच्या बॅटमधून खेळण्यात आलेत आणि पुणे पोलीस संघाला एक सन्मानात्मक धावसंख्येकडे घेऊन जाण्यामध्ये सिंहाचा वाटा विशाल मोरे यांनी उचललाय. परंतु करण घनसोलकर इथे कमबॅक करतायत. शेवटच्या षटकामध्ये सेट बॅटरला बाद करतायत. त्रिफळा बाद करून चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हेलियन. यस, जोरदार तालियां बजनी चाहिए. जिस तरीके से बैटिंग की टीम के लिए रन बनाए, 41 रनों की पारी खेली और एक यादगार पारी खेली. जिस तरीके से टीम के लिए रनों की जरूरत थी, रन भी बनाए और अब यहां से करण ने वापसी भी की है. देर है पर दुरुस्त. लेकिन क्रिकेट में जब तक आखिरी ओवर की आखिरी गेंद फेंकी नहीं जाती तब तक कुछ कहा नहीं जाता. इस समय टीम का स्कोर 74 रन. ये देखिए ड्रोन कैम की सहायता से कितना इंटरनेशनल लेवल का लुक दिया जा रहा है. खिलाड़ियों का हावभाव बिल्कुल 360 स्टाइल में जिस तरीके से कैमरा के माध्यम से दिखाया जा रहा है बैट्समैन के हावभाव को. ये देखिए फिर एक बार कमाल का ये पैडल स्वीप लगाने की कोशिश थी. फील्डर ने दौड़ जरूर लगाई. 1 रन पूरा. दूसरे की कोशिश, दूसरे का कॉल और तीसरे के रन लेते ही यहां पर तीसरे रन के लिए बल्लेबाज रन आउट. 2 रन तो पूरे हो गए थे. यस, थर्ड अंपायर का कॉल है. देखना होगा कि क्या बैट्समैन पॉपिंग क्रीज में बैट ग्राउंडिंग कर चुका है या फिर रन आउट. तिसऱ्या पंचांकडे आपण निर्णय इथे सोपवला आणि त्यानंतर आपल्याकडे त्या 2 लाईट्स आहेत. त्या लाईट्स वरती कळेल. रेड लाईट पेटली तर समजायचं बॅटर आउट आहेत. ग्रीन लाईट जर पेटली तर समजायचं इथे बॅटर सेफ आहेत.
धावा 2 आहेत की 3 आहेत याचं विश्लेषण आपल्यापर्यंत तिसरे पंच करतील. बारकाईने इथे पाहिलं जात आहे आणि मी कॅमेरा वर्क जे आपण प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून पाहतोय ना, अक्षरशः पारदर्शकता किती आहे, म्हणजे किती क्लोज कॅमेरा अँगल मध्ये आपण हे पाहतोय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय मुख्य स्क्रीनवरती आपल्या समोर येईल आणि त्याचबरोबर लाईट इथे दर्शवली जाईल. हे अनोखी टेक्नॉलॉजी आपण या स्पर्धेमध्ये प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून पाहतोय. तब्बल 11 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं. प्रत्येक अँगल मध्ये त्या खेळाडूला दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सुंदर कामकाज या संपूर्ण कॅमेरामन त्याचबरोबर ऑपरेटर या संपूर्ण प्रथम स्पोर्ट्स मीडियाचं कौतुक करावं लागेल. तिसरे पंच अजूनही विचार करतायत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत देतील. मुख्य पंच देखील थोडेसे चिंतित आहेत आणि पंचांचं काम ह्या तिसऱ्या पंचांच्या टेक्नॉलॉजीमुळे कुठेतरी थोडंसं सोपं होत आहे, कारण असे क्लोज कॉल नेहमीच दर्शवले जात आहेत. तो योग्य तो निर्णय आपल्याला प्रत्येक अँगल मध्ये दिला जाईल. यष्टीरक्षक ऋषी जोरी सर त्या ठिकाणी आपण पाहतोय यष्ट्यांचा वेध तिथे घेत आहेत, परंतु बॅटर इथे यशस्वीरित्या धाव इथे पूर्ण करतायत की नाही याचं विश्लेषण आपल्याला करायला मिळेल. सर्वात फेमस म्हणजे व्हायरल झालेले यष्टीरक्षक म्हणून देखील ऋषी जोरी सरांची एक चांगली ओळख आहे, परंतु इथे धाव पूर्ण आहे की नाही इथे आपण लाईट्स कडे पाहतोय. यस, इट्स अ ग्रीन लाईट. याचा अर्थ 7 5 और ताज 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 77. 77 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यस 3 रन पूरे हुए, मानना पड़ेगा. जिस तरीके से बिल्कुल सही डिसीजन. फिर एक बार करण साहिल पवार के लिए. इस बार देखिए रुककर खेला, स्लॉक किया है, लेकिन खिलाड़ी वहां पर थे और साहिल पवार आउट हो जाएंगे. कैच आकाश काळे ने लिया वहां पर लॉन्ग लेग के रीजन में. बहुत ही कमाल का कैच. आखिरकार आखिरी ओवर में वापसी हुई है सर. इथे कमबॅक करावं लागतं आणि ते करण्याचं काम करण घनसोलकर करतात. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु आकाश काळे तिथे तैनात कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. सेफ हँड इथे आपण पाहतोय, झेल टिपला जातोय. हमराज मृत्युंजय या संघामध्ये आज एका खेळाडूची कमतरता धावा बनवताना इथे कुठेतरी जाणवणार आहे. महेश नानगुडे या खेळाडूची कमतरता कुठेतरी जाणवेल, परंतु जेवढे खेळाडू मैदानामध्ये ते देखील तितकेच मातब्बार आहेत. एका खेळाडूवरती कुठलीही स्पर्धा जिंकता येत नाही, परंतु प्रयत्न इथे बाकीच्या खेळाडूंना देखील करावा लागेल. आज महेश नानगुडेची कमतरता त्यांना भासेल, परंतु जे बॅटर आहेत त्यांना त्या धाव्या बनवाव्या लागतील. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शेवटच्या काही चेंडूंसाठी आपण पाहतोय न्यू बॅटर इन. अमित नवीन बॅटर मैदानामध्ये. या इनिंगचा शेवटचा चेंडू 77 वरती 5 आहेत. करण घनसोलकर शेवटच्या चेंडूसाठी सज्ज आहेत. तर आपण पाहतोय अमित शेवटच्या चेंडूसाठी देखील सज्ज झालेत. धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. हा चेंडू देखील स्विंग अँड मिस. यष्टीरक्षकांच्या हातातून चेंडू निसटतोय. एक धावत्या दरम्यान मिळते दुसरीचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र नकार कळवलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 78. तर विजयासाठी 79 धावींची गरज आहे. 79 रन्स टू विन. 36 बॉल 79 रन्स टू विन. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि दुसऱ्या डावाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. एका लाईनीत एका ओळीमध्ये आपण लगेच मैदानाच्या बाहेर या. तर पुणे पोलीस बॉईज आपल्याला देखील विनंती आहे की आपण एका लाईनीत एका ओळीत लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब आपण लावायचा नाहीये. वेळेत आपण सामने सकाळपासून पूर्ण करतोय. जर वेळ जास्त खर्च झाली तर तिथे त्याच वेळेस त्या खेळाडूंना त्या टीमला पेनलाइज करतोय. त्यामुळे कुठल्याही टीमने जरी ओपन गटातील खेळाडू असतील तरी देखील पंच आपण पण आताच थांबा, बाहेर ये जा करूच नका असं सरांनी सांगितलंय. काय बॅटिंग इथे केली आहे विशाल यांची आपण हायलाइट्स पाहिल्या कशा पद्धतीने इथे ते बॅटिंग करत होते आणि ज्याप्रमाणे आपण सनलाइट मध्ये मॅचेस पाहिल्यात. आपण बॅटिंग अनालिसिस पाहतोय. पोलीस बॉईज प्रशांत शिंदे फ्रेंड्स सर्कल आमिर या ठिकाणी अमर साळवी 2 चेंडूंमध्ये 1 धाव. त्यानंतर विशाल मोरे काय बॅटिंग केली तुफानी.
17 चेंडूंमध्ये 41, हेमंत पवार 7 चेंडूंमध्ये 16, नाना त्यानंतर आलेले 5 चेंडूंमध्ये 14, त्यानंतर साहिल 3 चेंडूंमध्ये 2, तर धनंजय एका चेंडूमध्ये 3, तर अमित एका चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. टोटल 6 षटकांमध्ये एक फायटिंग स्कोर इथे पुन्हा पोलीस बॉयज प्रशांत शिंदे फ्रेंड्स सर्कल या संघाने 78 धावा इथे पूर्ण केल्या, तर विजयासाठी 79 धावींची गरज आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. सनलाइट मधली स्पर्धा तर इथे या पहिल्या इनिंग पर्यंत आपण पाहिली. आता फ्लड लाईट मध्ये दुसरा डाव केला जाईल आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसे आमचे दोन्ही दिग्गज समालोचक आपल्या बरोबर जोडले जातील. एका बाजूने हिंदीमध्ये समालोचन ऐकण्यासाठी आपण इथे बोलवतोय प्रशांत आदवडे सरांना, तर दुसऱ्या बाजूने शब्दांचा भला मोठा साठा असलेले, शब्दांचा अलंकारित शब्दांचा भला मोठा साठा असणारे आमचे गुरुवर्य नरेश डोमे सर आपल्या बरोबर जोडले जातात. ओ टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. शुक्रिया डीजे. फिलहाल विशाल मोरे ने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की, पहले पारी में फॉर्म में खिलाड़ी है और ये सारे हाईलाइट आप देख रहे हैं प्रथम स्पोर्ट पर. नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का. ऑफ्टर के बाहर गेंद थी, इस बार कवर के ऊपर से खूबसूरत स्ट्रोक और गेंद कॉर्नर के बाहर चली गई. फॉर्म में खिलाड़ी है विशाल और पृथ्वीराज चषक जीपीएल में बहुत अच्छा प्रदर्शन किया था. ड्रॉप पे गेंद थी और बल्ले के बीचों बीच खेलते हुए बाउंड्री के बाहर भेज दिया. ये विशाल है, पैरों पर गेंद थी, इसका सही फायदा उठाते हुए एक बार फिर अपनी ताकत का इस्तेमाल करते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. विशाल अनुभवी खिलाड़ी है और इस सीजन में पृथ्वीराज चषक में अपना जलवा दिखाया था, जीपीएल में अपना जलवा दिखाया था और उसके बाद में ये इनका विकेट ऋषि जोरी ने बहुत ही अच्छा कैच लपका. रन बने इस पहले पारी में, फुल शॉट, उसके बाद में टॉप ऑफ द बॉल जाके बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी. जब ओवर पिच गेंद मिली तो उसके ऊपर भी प्रहार किया गया. बैकफुट पर अच्छी बल्लेबाजी रही है. सिंहगढ़ का ये खूबसूरत ग्राउंड और कम बॉक्स में हमारे साथ जुड़ चुके हैं हमारे साथी कमेंटेटर और महाराष्ट्र की एक बुलंद आवाज नरेश ढोमे सर. सर आपका स्वागत है. 36 गेंद में जीतने के लिए बस 79 रनों का टारगेट दिया गया है. धन्यवाद सर, आपलंही मनापासून स्वागत. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर आहे आणि विशेष म्हणजे 78 धावा इथे पुणे पोलीस बॉईज कडून उभ्या राहिलेल्या आहेत. हमराज मृत्युंजय कोथरूड संघाला 79 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग कार्ड बघितलं आपण तर तिथे एक जबरदस्त मोठी फलंदाजी अर्थात पप्पू मोरे, विशाल मोरेने 17 चेंडूमध्ये 41 धावा, 4 षटकार 2 चौकार ठोकले. हेमंत पवारला आपण पाहिलं 7 चेंडूमध्ये 16 धावा, त्याने 2 षटकार ठोकले. नाना सोडणवर पुन्हा एकदा जुना नाना आज बघायला मिळाला, 1 षटकार 2 चौकार, 5 चेंडूमध्ये 14 धावा. तर आणि या जोरावरती 6 षटकांमध्ये तब्बल 78 धावा, 79 धावांचा पाठलाग. तर वासिक शेखचा झंझावात दुसऱ्या बाजूने सुरू झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. सुरुवात जशास तसं प्रत्युत्तर आहे. छान सुरुवात होते. समय मिला बल्लेबाज को पुल करने के लिए और काबिलियत है बल्लेबाज वासिक के पास. प्रदीप ने की पहली गेंद, बल्लेबाज थोड़ा शफल हुए थे, शार्पिश गेंद थी. इस बार बैटिंग अच्छा था, पुल किया था स्क्वायर बॉडी के बाहर वासिक ने और वासिक के पारी का ये पहला शानदार चौका. इस बार भी करेक्ट शॉट, बेहतरीन टाइमिंग, गेंद जाएगी वाइड स्लॉग और बॉडी रन के बाहर अच्छे रनों के लिए. ये तो शुरुआत है, ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली में चिराना बाकी है. वासिक का कमाल का स्ट्रोक.
क्या छक्का बाकी है, ये क्या है फिर? चौका भी आया और छक्का भी आया. वासिक शेखच्या बॅट मधून धावांचा महापूर आता बाहेर पडायला लागलाय. पहिला वासिक शेख पूलचा अत्यंत बेताज बादशाह आहे. पूल मारायचा तो वासिक शेखने मारायचा. इतकी उंची आणि उंचीमुळेच एक चांगला बाउन्सर सुद्धा वासिक फेकून देतो सीमारेषेच्या बाहेर. ओ क्लासिकल शॉट, ग्लान्स केला चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा सनसनीत खणखणीत दणदणीत चौकार. सारे स्ट्रोक खेल सकते हैं, पुल कर सकते हैं, हुक कर सकते हैं, प्लिक कर सकते हैं, कलाई का इस्तेमाल कर सकते हैं. ये कलाई का इस्तेमाल देखिए, ये कलाकार है अपनी कला दिखाते हुए पैरों पर गिनती और सुंदर तरीके से स्क्वायर लेग बॉडी की तरफ खेल दिया. 2 चौके 1 छक्का. वासिक का स्कोर 14, टीम का स्कोर 14 रन है. ईंट का जवाब पत्थर से दे रहे. वासिक की बल्लेबाजी देखना बिल्कुल सब लोग पसंद करते हैं. और अब फिलहाल प्रदीप नैनी डॉन गेंदबाजी कर रहे. 3 गेंदों में वासिक ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की है, दमदार प्रदर्शन रहा है, शॉट सिलेक्शन कमाल कर रहा है प्रदीप. राइट अप ओवर द विकेट. इस बार भी थोड़ा पॉज लिया, उसके बाद में बड़ी विकेट बॉडी की तरफ गेंद को पुल किया है. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. वासिक के बल्ले से खूबसूरत छक्का. सर्वोत्तम फॉर्म मध्ये वासिक शेख. या षटकामध्ये डॉन प्रदीप नैनीतला दाखवला आसमान. लागोपाठ चौकार आणि षटकारांची अतिशय फलंदाजी बघायला मिळते. डोळे तृप्त करणारी फलंदाजी. 20 धावा फलकावरती वासिक शेखनं इथे चढवलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये अजून षटक काही संपायला तयार नाहीये. 4 चेंडू फक्त झालेले. 4ही चेंडू सीमारेषा दाखवलेली आहे. 4ही चेंडूला पर्यटनाला पाठवलंय त्यानं. चेंडू क्षेत्ररक्षकांना बाहेरून आणावे लागतायत, तर वासिक मात्र परत एकदा चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. धमाल धमाल मॅच आपल्याला बघायला मिळते. 79 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्येच 20 धावा. परत एकदा सरळ बॅटनं चेंडू उचललाय. मिड विकेटला यावेळेस क्षेत्ररक्षक तयार आहे. 1 धाव वासिक पहिल्यांदाच धावताना बघायला मिळाला. मात्र कमाल सुरुवात. 21 धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये अजून सुरू आहे. अब राजमृत्युंजय टीम के लिए विकेट की सख्त जरूरत होगी, क्योंकि प्रदीप के ऊपर हमला हुआ. 5 गेंदों में 21 रन और वासिक का रोल बहुत इंपॉर्टेंट रहा. शानदार बल्लेबाजी कर रहे. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन. रोहित खरात ये भी जबरदस्त से खिलाड़ी है. आनंदवाड़ी में बहुत ही शानदार प्रदर्शन किया था और सितोज 11 टीम ने बहुत बढ़िया प्रदर्शन करते हुए टूर्नामेंट जीता था, टाइटल जीता था. तो ये खिलाड़ी हर मैच में निखर के आया. रोहित खरात इज ऑन स्ट्राइक नाउ. स्कोर 21 पर रन. प्रदीप की अगली गेंद. मिस्टर आनंदवाड़ी इस वक्त कदमों का इस्तेमाल किया. टाइमिंग अच्छा नहीं है. प्रदीप के आखिरी गेंद पर रोहित ने अपना खाता खोला. वो रखेंगे अपने पास स्ट्राइक. और पहले ओवर के बाद स्कोर 22 रन बगैर किसी नुकसान के. बीच मैदान पर बहुत ही शानदार खेल आप देख रहे हैं. प्रहार प्रीमियर लीग 2025 और 2 बड़ी टीमें मैदान के अंदर है. पुलिस बॉयज और अमराज मृत्युंजय. 30 गेंदों में 57 रनों की जरूरत है मुकाबला जीतने की. फ्लड लाइट्स ऑन कीजिए. फ्लड लाइट्स ऑन करा. लाइट्स बंद. इलेक्ट्रिशियन फ्लड लाइट्स ऑन करना है. स्कोर 22 बगैर किसी नुकसान के. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. फ्लड लाइट्स ऑन करने प्लीज इलेक्ट्रिशियन. रिक्वायर्ड 11.40 का है. प्लीज फ्लड लाइट ऑन कीजिए. सर्व आपल्या ऑपरेटर्सला विनंती आहे, लाईट ऑपरेटर्स कृपया लाईट्स ऑन करा. अंधार निश्चित प्रकारे आता जवळपास 5 टॉवर सुरू झालेले आहेत आणि पुढचे टॉवर देखील या बाजूने सुरू होईल. आमचे ऑपरेटर्स प्रयत्न करतायत त्या बाजूला आणि जरूर सगळ्या लाईट्स ऑन. अत्यंत सुंदर प्रकाश योजना आपण या मैदानामध्ये बघतोय आणि या झगमगाटामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची देखील उपस्थिती खूप मोठी आहे. ऑल इंडिया ओपनचे मॅच स्वर्गीय शेखर उत्तम शेळके गॅलरीमध्ये, स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत गॅलरीमध्ये, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे गॅलरीमध्ये देखील प्रेक्षक
षटकांची संख्या मोठी आहे. तर ओ हो वॉट अ शॉट. हा ब्रँड आहे रोहित खरातचा. अत्यंत देखना लॉफ्टेड ऑन. धावा मिळतील 4. देखिए किस तरह से फ्रंट फुट पर इस गेंद को खेल दिया था. थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर बल गई लेकिन ज्यादा आगे थी और मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से खूबसूरती के साथ दर्शनीय स्ट्रोक. भागने की जरूरत नहीं है. गेंद को देखा, गेंद बॉर्डर की तरफ ट्रैवल हो रही है. इस चौके की मदद से रोहित करात का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ. और ऑन साइड पर पुल एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. टाइमिंग अच्छा नहीं है. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ रोहित करात पहुंच चुके 6 पर. 3 गेंदों का सामना किया. स्कोर 27 रन वगैरह किसी नुकसान के ऊपर दूसरा प्रगति पर है. नरेश जी, इस मुकाबले में दोनों बल्लेबाज आत्मविश्वास से खेल रहे हैं. जरूर 27 धावा आहेत. विशेषतः रोहित खरातची फलंदाजी आपण पाहिली तर तो एक मुळात लेदर बॉल क्रिकेटचा प्लेअर आहे. त्यामुळे बेसिक्स खूप स्ट्रॉंग आहे त्याचे. आणि काय होतंय की तो खूप लवकर पोझिशन मध्ये येतोय. ज्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहतोय. लॉफ केला होता. लॉंग ऑफला जो फटका होता त्याने बघा तुम्ही डावा पाय पुढे होता. उजवा गुडघा टेकवला आणि नंतर चेंडूला सुंदर ड्राईव्ह केलं. ओ हो. उंच चेंडू जितका तुम्ही वासिक समोर टाकाल तेवढा तो बाहेर फेकून देईल. पुन्हा एकदा 6. मैग्निफिसेंट बैटिंग. ये शॉट अपने स्किन पर जरूर देखे. इस बार क्रीज के कोने का इस्तेमाल. टप्पा खाने के बाद उछाल था. इस बार बैक फुट चले गए. गेंद को हुक किया और 6 रन को बुक किया. ब्यूटीफुल बैटिंग बाय वासिक शेख. वासिक शेख और सिक्सर देख. वासिक शेख और चौका देख. बीच मैदान पर धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार इनका इंजन गरिम है और उच्च कद के बल्लेबाज हैं. जैसे कि आपने बताया इनकी तकनीक बहुत अच्छी है. रेड नेट ऑन हो रहे हैं धीरे धीरे. वासिक का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ. और निश्चित अशी बॅटिंग सुरू राहिली तर मला वाटतं 79 धावा सुद्धा तुम्हाला कमी पडतील. जी हाँ, विकेट चाहिए. गेंदबाजी में अब बुलाया गया गेंदबाज अपने बॉलिंग मान पर है साहिल पवार. 3 गेंदों पे 11 रन उन्होंने खर्च किए. ओ ये हवा में गेंद. जैसे कि हम बात कर रहे विकेट चाहिए. नहीं तो ये बल्लेबाज बहुत धुआंधार बल्लेबाजी कर रहे थे. वैसे गेंद खराब थी लेकिन वासी गेंद को फाइनल के क्षेत्र में नहीं खेल पाए. जहां वह विकेट कीपर उनके गोदी में गेंद चली गई. साहिल पवार ने शिकार किया. वासिक बैक टू द पेविलियन गॉन. सफलता मिली. कधी कधी चुकलेली ट्रेन सुद्धा तुम्हाला योग्य स्टेशनवरती उतरवते आणि तसंच झालेलं आहे. खरं तर साहिलचा पूर्ण खराब चेंडू होता. जर सोडून दिला असता तर वाईड मिळाला असता. मात्र या चेंडूवरती जागा बनवत फटका खेळायचा प्रयत्न केला वासिकनं आणि तिथेच घात झाला. फटका कनेक्ट झाला नाही. यष्टीरक्षकाने काम चोखपणे पार पाडलं आणि अत्यंत खराब चेंडूवरती वासिक. आता क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की तुम्हाला आउट करायला एकच चेंडू पुरेसा आहे. पण तो कुठला चांगला चेंडू कुठला वाईट चेंडू हे कोण ठरवतं. त्या चेंडूवरती जो परिणाम पुढे येतो त्यावरून निश्चित ठरवतो आपण की हा चांगला चेंडू हा वाईट चेंडू आहे. मला वाटतं दिसायला आपल्याला हा खराब दिसला होता परंतु साहिल पवारसाठी तो चांगला चेंडू होता. वासिकची विकेट घेऊन गेलेला आहे. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि दत्ता पवार नवीन फलंदाज मैदानामध्ये. रोहित खरात दत्ता पवार ही जोडी. दत्ता आणि रोहित या दोघांच्या फलंदाजीमध्ये तुम्हाला बरंचसं साम्य दिसेल कारण दोघंही तांत्रिक दृष्ट्या अतिशय साऊंड प्लेयर आहेत आणि त्यामुळेच या दोघांची फलंदाजी पाहणं हा एक अवर्णनीय अनुभव असतो. आनंद देणारा अनुभव असतो. दत्ता पवार आता स्ट्राईक एंडवर. वाह वाह फटका चांगला आहे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव दत्ता पवारला मिळेल. फलकावरती 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हमराज मृत्युंजय. जैसे सूरज डुबा स्टेडियम की विशाल फ्लड लाइट्स ने रात को दिन में बदल दिया है. हरे भरे मैदान पर चांदी जैसी दुधिया रोशनी सी यहाँ आप देख रहे हैं. अभी ओस का आना तो बाकी लेकिन ये दूसरा मुकाबला है. जैसे जैसे हम आगे बढ़ेंगे बहुत सारे बदलाव देखेंगे. दुधिया रोशनी में अब ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. स्कोर 34 1 विकेट के नुकसान पर. प्रहार प्रीमियर लीग 2025 मिड नाइट ऑन. गेम भी ऑन रहेगा क्योंकि वासिक का बेशकीमती विकेट साइड ने लिया. कदमों का इस्तेमाल किया खूबसूरती के साथ. बहुत ही बेहतरीन कदम ताल. गेंदबाज का हुआ बुरा हाल. गेंदबाज भूल गया अपना सुर और ताल और बल्लेबाज खराज साहब की बल्लेबाजी बेमिसाल. 4 रन.
काय फलंदाजी आहे मैदानामध्ये. खरं तर शॉट ऑफ गुड लेंथ होता. रोहित खरात पुढे आला आणि काय पंच केलाय. वाह, अत्यंत सुंदर फटका. तुम्ही बघितलं असेल हेड पोझिशन अगदी सरळ आहे, स्थिर आहे आणि हाताचा कोपर तो चेंडूच्या लाईन मध्ये आहे. जबरदस्त फलंदाजी. रोहित खरात आज प्रेक्षकांचे डोळे दिपवतोय मैदानामध्ये. खूपच सुंदर फलंदाजी. या चौकाराबरोबर धावफलकावरती 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पोहोचतात. 2 षटकांचा खेळही संपलेला आहे आणि दत्ता पवार फलंदाजीला आता येईल. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती येणार आहे. पुणे पोलीस दलातील हे सगळे कर्तबगार अधिकारी आहेत. खूप चांगलं क्रिकेट ते खेळलेले आहेत आपल्या शालेय जीवनामध्ये. त्याच्यानंतर देखील प्रोफेशनल क्रिकेट देखील या खेळाडूंनी खूप चांगलं खेळलेलं आहे आणि आता आपल्या सेवेमध्ये आहेत. सगळे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आहेत. आपल्या सेवेत सुद्धा अत्यंत कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मात्र अलीकडं आपण बघतो की पुणे पोलीस बॉईज सगळे पोलीस एकाच संघामधून खेळताना या मैदानामध्ये आपण बघणार आहोत. प्रदीप न्यायनीत या संघामध्ये एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पुढे आलेले आहेत. तर त्याचबरोबर आपण बघतो इथे नाना सोडनवरला देखील आपण अनेक वर्ष एका मजबूत टीम मध्ये बघितलं होतं, जे टीमने सातत्यानं डिंगडॉंग पुणे संघाला देखील चकित करण्याचे काम केलं होतं. एक चांगलं कॉन्टेस्ट आम्ही त्या काळात बघायचो 2007, 8, 9, 10, 11. त्याच्यानंतर मात्र हे सगळे सेवेत दाखल झाल्यामुळे थोडीशी विस्कळीत झाली ती टीम. या सुंच फटका, गतीचा वापर केला इथे, चेंडूच्या बाउन्सचा वापर केला आणि धावा मिळतील 4. दत्ता पवारचा एक पलटवार जबरदस्त. दोनों बल्लेबाजों का खेल बहुत ही बेहतरीन है. शॉट सिलेक्शन लाजवाब और लेदर बॉल का अनुभव उनके लिए बहुत इंपॉर्टेंट साबित हो रहा है. टपकाती गेंद लेग स्टंप की तरफ जा रही थी. बल्लेबाज ने क्रीज के गहराई का इस्तेमाल किया और गेंद को वह लॉकलिंग बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया था. दत्ता पवार, शिरू लोहार और दत्ता पवार जिन्होंने मार्बल में अर्धशतक जड़ा था, दोनों एक दूसरे के खिलाफ खेल रहे थे. शिरू लोहार जिनके लिए 20,000 से ज्यादा इनाम मिला था, वो कलाई का अच्छा इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया. ऑन साइड पर लॉन्गर पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया. 43 एक विकेट के नुकसान पर है. दत्ता के दर 6 पर, रोहित करा 10 पर और दोनों बल्लेबाज बढ़िया प्रदर्शन करते हुए. नरेश जी, इस मुकाबले में प्रशांत एक ऐसे खिलाड़ी हैं जिनके पास काबिलियत है, अनुभव है और अब सही समय है अपने अनुभव का इस्तेमाल करने का. निश्चित आहे. दत्ता पवार आणि रोहित खरातची जर स्पेशालिटी बघायची असेल, त्यांच्याकडे मोठे स्ट्रोक भरपूर आहेत आणि टेक्निकली दोघे साऊंड आहेत. पण त्या व्यतिरिक्त ते एकेरी धावा सुद्धा तितक्याच सहजतेने घेतात. तुम्ही बघितलं असेल आता लेंथ बॉल होता, या चेंडूवरती देखील मोठा फटका शक्य होता, पण त्याने बघितलं की मुवमेंट होतोय तर डावा पाय पुढे टाकून मनगटाच्या साहाय्याने मिड विकेटला शांतपणे खेळला जाताना एक धाव घेतली. 43 धावा एका गड्याच्या, कारण फिरणारी स्ट्राईक सुद्धा महत्वाची आहे. रोहित समोर शॉट फसलेला नाहीये तर परफेक्ट आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून रोहित खरातचा झन्नाटेदार षटकार. रोहित करात बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. लॉक स्लिप किया था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ. शफल वे और ऑफ टप के थोड़ा सा बाहर गेंद थी. भाप लिया, पढ़ लिया और झट लिया बाउंड्री के बाहर. उसके बाद में भागने की जरूरत नहीं है. 6 का स्टिकर लगाया था. प्रशांत गायकवाड़ गेंदबाजी कर रहे हैं. कदमों का इस्तेमाल, हवा में गेंद को खेल दिया. कवर पर खिलाड़ी है. मिस स्ट्रोक था. 2 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. 2 रनों के साथ रोहित खरात पहुंच चुके. 18 पर स्कोर. 50 रन पूरे हुए हैं. अमराजपुर तुझे टीम 51 एक विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर में रनों की रफ्तार बहुत तेज है और शानदार बल्लेबाजी दत्ता पवार और रोहित खरात द्वारा. काय मॅच आपण बघतो. या अगोदरचा सामना आपण पाहिला कमी धावसंख्येवरती रंगला, आता सामना जास्त धावसंख्येवरती रंगतोय. म्हणजे इथे 37 धावांवरती फाईट होते आणि 79 धावा सुद्धा सुरक्षित राहत नाहीये. तर हे कमालीचं क्रिकेट आपल्याला प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळतंय. हो 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 रोहित पहिल्यांदा एखाद्या गोलंदाजाकडून बॉल त्याच्या बॅटमध्ये संपर्क येत नाही. एखाद्या गोलंदाजाने पहिल्यांदा त्याला अडचणीत आणलेलं आहे. कनेक्शन मिळालं नाही. फलकावरती धावा 51 नाहीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. 50 ओलांडली फलकानं. प्रशांत गायकवाड़ अनुभवी खिलाड़ी है
अगर और एक विकेट लेते हैं ना तो बिल्कुल यहाँ से मैच में कमबैक करने का मौका मिल सकता है। 19 गेंदे 28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रोहित कराता ऑन स्ट्राइक, कदमों का इस्तेमाल किया, टाइमिंग प्रॉपर नहीं है। स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़, 3 ओवर 53, 1 विकेट के नुकसान पर 18 गेंदों में 26 रनों की जरूरत है। कहानी बहुत इंटरेस्टिंग है नरेश जी। 1 विकेट इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले में पुलिस बॉयज टीम को। अगर वो विकेट लेते तो कमबैक करने का मौका मिलेगा, नहीं तो अमराज मृत्युंजय की गाड़ी पटरी पर है। दोनों बल्लेबाजों का इंजन गर्म है, थोड़ा खतरे की घंटी बज रही है पुलिस टीम के लिए। पटरी पर तो है गाड़ी, मेरे ख्याल से पटरी से भी ऊपर चल रही है। कमालीची फलंदाजी इथे आपण बघतोय। 3 षटकांमध्ये 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 18 चेंडूमध्ये मात्र 26 धावा हव्यात. म्हणजे जेवढ्या बनवल्या त्याच्या अर्ध्या जरी बनवल्या तरी सुद्धा ते ही मॅच घेऊन जातील पुढच्या 3 षटकांमध्ये. त्यामुळं हा सामना तसा हमराज मृत्यूंच्या दिशेने आता अगदी सोपा दिसतोय, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल यामध्ये नक्कीच नेम नाही. पण मागच्या एका बॉलवरती आपण पाहिलं होतं की अगदी धावा सहज मिळतात. कुठेही त्याने शॉट मिळला तर खेळला तरी त्यांना चौकार 6 धावा मिळतात. पण ज्या पद्धतीने त्या 2 धावा धावलेत ना ते जास्त महत्वाचं आहे, कारण रिस्क होती तिथे, दोन्ही एंडला रिस्क होती, पण त्यांनी ती घेतली आणि 2 धावा पूर्ण केल्या. खरं तर ज्या पद्धतीने बॅटिंग करतो रोहित करात, त्याने 1 धाव घेतली असती तरी त्याला कोणी काय म्हटलं नसतं. तो परत एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवू शकत होता, बस आता 1 धाव पुरेसे, मी स्ट्राईक करतो असंही म्हणू शकत होता. पण नाही, तो डेंजर एंडकडे धावला आणि ती धाव त्यांनी कंप्लीट केली. तर हे समर्पण आहे खेळाडूचं, आणि अशा खेळाडूंची खरं तर टेनिस क्रिकेटला गरज आहे की ते आपल्या टीमसाठी 100% एफर्ट्स देतात. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाची सुरुवात. तेजसच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. नरेश सर, यहाँ विकेट की तलाश होगी, अगर विकेट मिलेगा तो थोड़ा सा कमबैक करने का मौका पुलिस बॉयज को मिल सकता है। तेजस गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 53, 1 विकेट के नुकसान पर 18 गेंदों में 26 रनों की जरूरत। गोलंदाज तेजसला आपलं तेज या मैदानामध्ये दाखवावं लागेल, कारण टीम आता अडचणीत आहे. 18 चेंडूमध्ये 26 धावा फक्त डिफेंड करायच्यात. उंच फटका आहे आणि याबरोबरच 4 धावा मिळतील. वरची कड घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फटका खेळायचा होता त्याला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये, मात्र एक्स्ट्रा बाउन्स इथे आपल्याला बघायला मिळाला आणि तिथे मिळतायत 4 धावा. ओपन हाफ में अभी तक 16 चौके जोड़ चुके बल्लेबाज और 15 छक्के हैं। टपाखाती उछाल जरूर मिला, इस बार स्टिकर की तरफ गेंद थी और फाइटिंग बाउंड्री लाइन की तरफ चलेगी 4 रनों के लिए। दत्ता पवार के बल्ले से चौका। बल्लेबाजों के लिए ये जो खेल है बहुत आसान बना, लेकिन गेंदबाजों के लिए अग्नि परीक्षा। कदमों का इस्तेमाल किया, बेहतरीन टाइमिंग, शानदार प्लेसमेंट, इस कवर बॉडी लाइन की तरफ गेंद दत्ता पवार के बल्ले से ये दमदार चौका। मैकेनिक दोन्ही फलंदाज बेधुंद फलंदाजी करतायत. विशेष म्हणजे एकही फटक्यामध्ये आक्रस्ताळेपणा नाहीये. वेगवान चेंडू इथे येऊ दिला बॅट पर्यंत, फ्लिक केला मनगटाच्या साह्यानं. अत्यंत तंत्रामध्ये शुद्ध फलंदाजी बघायला मिळते आणि काय सफाईदार बॅटिंग करत त्याने विजय जवळ आणलेला आहे. एक 62 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. और दत्ता पवार के पास जो लेदर बॉल का अनुभव है उसका पूरा इस्तेमाल, पहले कदम ताल था, कदमों का इस्तेमाल, डांसिंग डाउन द विकेट आ गया है और इस कवर पर एक जबरदस्त स्ट्रोक, उसके बाद में पैरों पर गेंद थी तो ग्लास किया गया। फाइन लेग पर खिलाड़ी गेंद को फील्ड जरूर करेंगे। 1 रन लेने का अवसर दत्ता पवार के लिए। स्कोर 62, 1 विकेट के नुकसान पर 15 गेंदे और 17 रनों की जरूरत है। अमराज मृत्युंजय की टीम इस वक्त बेहतरीन बल्लेबाजी करते हैं दोनों बैटर। तेजस की गेंदबाजी और कॉम्पैक्ट से गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर पुल किया, दर्शक दीर्घा में गुल किया, मावळणाऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याचा नमस्कार. रोहित कराच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार, शानदार बॅटिंग. रोहित कडून धावांची खैरात. एका पाठोपाठ एका सरस एक चांगले फटके रोहितने खेळलेले. ब्रँड अँबॅसिडर आहे या वर्षीचा रोहित करात प्रहार प्रीमियर लीगचा, आणि या अँबॅसिडरनं या मैदानामध्ये दाखवलेलं आहे की सचिन ढवळे सरांनी रोहित करातला का निवडलेला आहे ब्रँड अँबॅसिडर.
आज तो ही स्पर्धा त्याच्याबरोबरच निश्चित महाराष्ट्र सर्व दूर घेऊन जातोय. दादा गायकवाड, आदित्य जाधव, रोहित खरात आणि आकाश गोरे हे 4 खेळाडू या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. दादा गायकवाड तसा खूप लिजेंड सुपरस्टार आहे, मात्र आदित्य जाधव, रोहित खरात आणि आकाश गोरे या खेळाडूंनी अल्पावधीतच क्रिकेटमध्ये आपली मोहोर ठसठसीतपणे उमटवलेली आहे, सिक्का दाखवलेला आहे आणि त्यामुळेच इथे आज या खेळाडूंना हा सन्मान प्राप्त होतोय. फटा पोस्टर निकला हिरो. प्रॉपर में अच्छी गेंदबाज तेजस द्वारा दूसरी की मांग हो रही है. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. रन इत्मीनान के साथ बिल्कुल बनते हुए 1 शॉट का इशारा अक्षय द्वारा. अब जाकर स्कोर 4 ओवर का खेल 70 1 विकेट के नुकसान पर. आप रोहित के बारे में क्या ये कहना चाह रहे हैं? फटा पोस्टर और निकला हीरो, जिस तरह से होल्डिंग पर जगह मिली है और उसके बाद में निखर कर आया. या निश्चित रोहित तर आता हिरोच झालेला आहे यामध्ये नो डाऊट. एखादी स्पर्धा तुम्ही बघा की आनंदवाडी चॅम्पियनच्या अगोदर, चॅम्पियन ट्रॉफीच्या अगोदर रोहित खरात एक सामान्य नाव होतं, परंतु त्याने त्याचा क्लास तिथे दाखवला, त्याचा दर्जा दाखवला. त्यानंतर तो टेनिस क्रिकेटच्या जगतासमोर आला. पण एक झालं, त्या टुर्नामेंट्समधून प्रचंड कॉन्फिडन्स घेतला. तुम्ही आनंदवाडीच्या ट्रॉफीच्या अगोदर रोहित खरात बघितला असेल आणि त्याच्यानंतर बघितला असेल तर तुम्हाला खूप जमीन आसमानचा फरक दिसेल. कारण एका टुर्नामेंटनी काय होतं की त्याला मोठं ग्लॅमर मिळालं आणि त्याचबरोबर कॉन्फिडन्स मिळाला. क्रिकेटमध्ये किंवा वास्तविक जीवनामध्ये अशा गोष्टीला 1 क्राउडेड हवर असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असा क्राउडेड हवर येतो की त्याचं आयुष्य पूर्ण बदलून जातं आणि रोहित खरातचं क्रिकेटचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. आज आपण बघतोय एक सुपरस्टार रोहित खरात आणि विथ लॉट ऑफ कॉन्फिडन्स तो आज मैदानामध्ये सहजतेने फलंदाजी करतोय. मी म्हणत गोलंदाजीचा समाचार नाही घेतला त्याने, गोलंदाजीची अक्षरशः कत्तल केलेली आहे इथे. ज्या पद्धतीने त्यानं क्रौर्य दाखवलंय, परंतु क्रौर्याला सुद्धा एक शौर्याची किनार असते आणि त्याचं शौर्य जगापुढे आता ठळकपणे आलेलं आहे. अमर साळवी गोलंदाजी मार्कवरती 69 धावा. विजयासाठी मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राइक चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 1 धाव तर निश्चित मिळेल. रोहित खरातवरती नजर असेल, तो घेतोय 27 वरती आणि ही जोडी जमले. नरेश सर, अत्यंत महत्वाचा सामना आहे. दत्ता पवार आणि रोहित खरात. जेव्हा आपण आघाडीचा फलंदाज बाद झाला तिथेही चांगला स्टार्ट होता. वाशिकनं खूप चांगली बॅटिंग केली आणि आता इथे पाहू शकता ही टीम आहे. अमर सालवी गेंदबाजी करने के लिए तैयार है. सामने बल्लेबाज रोहित खरात, त्याच्यावरती नजर आहे. कोरबट टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळाय. ऑन साईडला लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव मिळेल आणि या एकेरीला धावसंख्या दावाले. धावसंख्या पोहोचले 71. उर्वरित 10 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. उर्वरित 10 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. प्रचंड वेगवान वासिक शेखनं खरं तर सुरुवात केली होती. 7 चेंडूमध्येच 27 धावा, 3 षटकार 2 चौकार वासिक शेखनं ठोकले होते. त्याच्यानंतर पुढे रोहित खरातनं 2 षटकार 2 चौकार ठोकत 11 चेंडूमध्ये 27 धावा आतापर्यंत ठोकल्या. तर 3 चौकारासह 7 चेंडूमध्ये 16. उंच फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेत आहेत. 6 धावा दत्ता पवारच्या बॅटमधून पहिला षटकार. तर विजय मात्र आता एकदम उंबरठ्यावरती आणलेला आहे, पुढच्या वळणावरती आणून ठेवलेला आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता है मैच जिंकण्यासाठी. शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. और खरबूजों के देखे खरबूजा रंग बदलता है और उसी तरह से देखिए एक तरफ रोहित खरात बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे. अब दत्ता की पारी है. सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था. लॉकर पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं था. वो खिलाड़ी दर्शक बन गए. दर्शनीय स्ट्रोक दत्ता पवार का. इस बार भी लाइन से भटकते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. शानदार स्ट्रोक दत्ता पवार का. हमराज मृत्युंजय ने यह मुकाबला जीता है और दोनों बल्लेबाजों ने, रोहित खरात, वासिक और दत्ता पवार, 3 बल्लेबाजों ने शानदार बल्लेबाजी की है. टूर्नामेंट का ओपन हाफ का ये 18वां छक्का. बल्लेबाज दत्ता पवार. मैग्निफिसेंट स्ट्रोक, सुपर बैटिंग एंड ग्रेट फिनिश. मात्र 4.4 षटकांमध्येच विजयाच्या 79 धावा पार करत पहिला विजय इथे नोंदवतायत हमराज मृत्युंजय. तर यानंतर लगेच सामना होणार आहे. मी दोन्ही संघनायकांना विनंती करतो, हमराज मृत्युंजय आणि मंगलमूर्ती इन्फ्रा. चला दोन्ही संघनायकांना विनंती आहे, टॉस बॉक्स मध्ये या. इथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील लगेच आपण देणार आहोत या मॅचचा. आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित खरात. रोहित खरात या, संघनायक या, हमराज मृत्युंजय.
मिस्टर आनंदवाडी, विशाल मोरेचे 21 धावा, हेमंत पवार 16, त्यानंतर नानाच्या बॅटपर्यंत 14, धनंजय 3 वरती नॉट आउट राहिला. या स्पर्धेमध्ये दत्ता पवारच्या 28 नॉट आउट. जिंदाबाद रोहित खरातच्या 28-12 चेंडूमध्ये वासिकनं 27 धावा ठोकल्या. शानदार बॅटिंग, कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त. कारण तो एक षटक